अहो उलट असं म्हणतात जेव्हा शबरीला सांगितलं होतं तिच्या गुरुवर यांनी इथं थांब राम तुला भेटायला येणार आहे, तेव्हा रामायण सांगतो तेव्हा रामाचा जन्म सुद्धा झाला नव्हता. तेव्हापासून शबरी वाट बघत होती. राम कधी आलं? तिथून जन्म झाला. 27व्या वर्षी वनवास लागला. तिथून 13.5 वर्ष संपली वनवासातली. शेवटच्या 6 महिन्यात सीतेचं अपहरण आणि मग शोधायला निघाले म्हणजे 13.5 वर्ष. पहिली 27 सीते झाली. 40 वर्ष शबरी वाट बघत होती. किती वर्ष? माय 40. मग देव भेटला. इथं एका वारीनं पंढरपूरला गेल्यावर तुम्हाला वाटतं का देव येईल आपल्याकडे? एवढा रिकाम आहे. 40 वर्ष देव वाट बघितली. नुसती वाट बघत नव्हती. तिला सांगितलं नव्हतं गुरुवर्यांनी इकडून राम येतील, दक्षिणेकडून येतील, उत्तरेकडून येतील, पूर्वेकडून येतील, पश्चिमेकडून येतील. रोज ती वाट बघायची 4ही दिशेला. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. शबरी असं किती दिवस म्हणत होती? 40 वर्ष म्हणत होती. 40 वर्ष. परिणाम त्या शबरीला कुठंच जावं लागलं नाही महाराज. तिच्या घरामध्ये भगवान परमात्मा सुखी येतो घरा. स्वतःहून देव चालत गेला. पण कधी? तुका म्हणे देव चित्तात येतो. पण कोणाच्या? एक चित्त मृदू असावं, 2 चित्त निर्मल असावं आणि 3 चित्त व्यापक असावं. मृदू आणि फक्त निर्मळ असून चालत नाही, ते व्यापक असलं पाहिजे. व्यापक म्हणजे मोठं असावं. मोठं असावं हृदय आपलं, मन मोठं असावं, चित्त मोठं असावं. कारण ज्या देवाला चित्तात घ्यायचं ते देव बाळ काय होईल? ते देव लहान आहे का? एवढा प्रभू भावे मनात आणलं की 3.5 पावलात ब्रह्मांड व्यापलं त्यानं. ती बाळ काय होईल? आणि एवढ्या मोठ्या देवाला घ्यायचं असेल तर चित्त मोठंच असलं पाहिजे. एडेची विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे मात्रे आपल्या. ज्या देवाला चित्त साठवायचं असेल तर आपलं चित्त मृदू असावं, आपलं चित्त निर्मल असावं, आपलं चित्त व्यापक असावं. आणि असं मृदू निर्मल व्यापक चित्त कोणाचं आहे? संतांचं चित्त मृदू आहे, संतांचं चित्त निर्मल आहे आणि संतांचं चित्त व्यापक आहे. संतांचं चित्त मृदू मऊ आहे, ज्ञानोबरायांचं चित्त मऊ आहे, तुकोबरायांचं चित्त मऊ आहे, नामदेव महाराजांचं चित्त मऊ आहे,
किती मऊन आला नामदेव महाराजांचं. कुत्र्याला खाताना पोळी खाताना कुत्रा आलं हातातली हिसकावून कुत्र्याने नेली तर कुत्र्याच्या पाठीमागं वाटी तुपाची घेऊन पिली. अरे कोरडीच पोळी खाऊ नको तोटलं बसतील दोघी. दारात भिकारी आल्यावर हाकलून लावणारी आमच्या जाती कुत्र्याच्या माग वाटी घेऊन तुपाची पळायला अंतःकरण मृदूच असावं लागतं. संतांचं अंतःकरण मृदू आहे, मृदू नाही निर्मल आहे. तुकोबा आहे निर्मल आहे, ज्ञानोबा आहे निर्मल आहे, नामदेव महाराजांचे आधी सकल संत महात्मे सगळेच महात्मे निर्मल आहे दादा. त्यांच्या अंतःकरणात कोणताच मळूक नाही दादा. नाहीतर ज्या विसोबा क्षेत्रानं ज्ञानोबा याला भिक्षा मिळू दिली नाही, भिक्षा मिळू दिली नाही स्वरा मिळालेली भिक्षा मातीत टाकली. मातीवरची भिक्षा घ्यायला लागली उठलून पीठ तर पायानं मातीत फेकवली. पण त्या व्यक्तीविषयी सुद्धा अंतःकरणामध्ये निर्मळ नव्हता. त्या विसोबा क्षेत्राला नामदेव महाराजांचं गुरु केलं. एवढं मोठं संतांचं चित्त मृदू व्यापक आणि निर्मल आहे दादा. त्यांच्या मनात कुणाही तेल नाही. बंबाजी बुवानं तुकोबरायला काठ्यानं मारलं, काठ्यानं. आणि संध्याकाळी कीर्तनाची वेळ झाली. बंबाजी बुवा रोज पुढे येऊन बसायचे आणि बंबाजी बुवा कीर्तनाला दिसे ना तर तुकोबराय म्हणते आपण त्यांच्या घरी जाऊन करू. कसा वेळ लागायचा बघा. काठ्यानं मारलं तर बंबाजी बुवा आलं नाही तर त्यांना बोलवायला तुकोबराय गेलं. आणि कीर्तनात बसल्यावर चुकून शेजाऱ्याची मांडी पायावर आली तर हे कीर्तन सुटल्यावर म्हणणारे आपण. अंतःकरण मृदू असावं, अंतःकरण निर्मल असावं आणि अंतःकरण व्यापक असावं. संतांचं चित्त हे निर्मल आहे, मृदू आहे, व्यापक आहे. परिणामतः जगाचं मालक ब्रह्मांडाचा चालक अशा चित्तामध्ये महात्म्यांच्या संतांच्या भक्ताच्या त्या सज्जनांच्या चित्तामध्ये येऊन राहतो. आणि तुकोबराय म्हणतात असे जे कोणी सज्जन आहे, जे कोणी संत आहे, जे कोणी भक्त आहे, जे कोणी साधू आहे, जो कोणी महात्मा असा आहे ज्यांच्या चित्तात देव राहतो त्याची संगती मला भेटावी. अरुंद देव